विकासाच्या मध्ये मी काम करतो. विकास म्हणजे काय असतो की मी माझ्या कामाची पद्धतीने दाखवतो. पण ऑन दी स्पॉट माझी सगळी कामं असतात. ज्या काय सुविधा असतील, जिल्हा परिषद जो काय फंड असेल आणि वरती काय आणि परत मंत्र्यातून जाऊन करून आणायचं असेल, तिची धमक माझ्याकडे आहे. तिचा अनुभव माझ्या पाठीचा आहे. तिथं कमी निधी पडू देणार, कमी पडू देणार. म्हणजे 12 बल तरी नाही. म्हणजे सामान्य माणसं जी आहेत ती माझ्या पाठीमागे आहेत. त्या भावना मी विश्वास टाकला तिन्ही नेत्यांनी माझ्यावरती आणि ती मी तळमळ बघितल्या नेत्यांनी माझ्या की बाबा गावात काय काम करू शकतो, भविष्यात काय करेल. तिची तळमळ बघून त्यांना वाटले की ह्यो माणूस सक्षम आहे, ह्यो माणूस कामाचा आहे म्हणून संधी मी कामाची पोचपावती मला त्यांनी दिलेली आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला जी संधी दिली तर तुम्ही सोनं करून दाखवेल. दर्शक नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणूक त्या पार्श्वभूमीवरती आज आपण बघायला गेलं तर म्हाटवे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आहे. या जिल्हा परिषद मतदारसंघामधील महायुतीचे उमेदवार काकासाहेब सावरकर यांच्यासोबत आज चर्चा करणार आहे. आजपर्यंत बघायला गेलं तर वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी या भागासाठी इथल्या लोकांसाठी कामं केलेली ती जाणून घेणार आहे आणि एकूण एक त्यांचा जो काही प्रवास आहे तो देखील केके न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहे. साहेब, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. काय सांगाल, एकंदरीत बघायला गेलं तर या समाजकारणाची राजकारणाची सुरुवात कधीपासून आणि कशी सुरुवात झाली? राजकारणाची सुरुवात म्हणजे 2000 पासून सुरू आहे. गेली मी 15 वर्ष सलग मी डेप्युटी सरपंच सदस्य म्हणून काम केले. गेली 25 वर्ष आता चालूला मी लोकनेतृत्व सरपंच आहे. समाज करायची आवड ही गेली 20, 25, 30 वर्ष झाली. मी समाज करायची आवड आहे, त्याच्यावर मी समाज करतो. आता मी समाज करायची जास्त आवड आहे. आता बघायला गेलं तर आदरणीय घाडगे साहेबांनी आपल्यावरती विश्वास दाखवलेला आहे की तिकीट दिलेलं आहे. या जिल्हा परिषद निवडणुकीला आपण सामोरे जात आहात. कशा पद्धतीची भावना आहे? भावना मी विश्वास टाकला तिन्ही नेत्यांनी माझ्यावरती. मी कामाची पोचपावती मला त्यांनी दिलेली आहे. ग्रामपंचायत मार्फत मी बऱ्याचशाच योजना गावात आणल्यात. घरकुल जवळजवळ नाही म्हणजे आजपर्यंत 100 घरकुल मी मंजूर करून आणलेले आहेत. गावाची पाणी स्कीम चालू आहे. तर सध्या जवळजवळ 2 कोटीची स्कीम आता पूर्ण होत आलेली आहे. ब वर्ग पर्यटन स्थळातून मी जवळजवळ 5 कोटीचा निधी मंजूर केला. तर 2 कोटी आता सध्या काम चालू आहे. बरेचसेच रस्ते गटर्स वगैरे पूर्ण बऱ्यापैकी मी गावातले पूर्ण केले आहेत. एकंदरीत बघायला गेलं तर नेतृत्वाविषयी काय बोलाल आपण? म्हणजे घाडगे साहेब असतील, मुश्रीफ साहेब असतील, राजे साहेब असतील, यांच्याविषयी नेतृत्व म्हणजे आता जे महाराष्ट्राचं नेतृत्व म्हणजे आता सर माझे माननीय मुश्रीफ साहेबांचे आहेत, त्यांचं जे नेतृत्व त्यांची काम करायची पद्धत आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीची आहे. तसेच आता संभाजी घाडगेंची पण ह्यांना साथ मिळालेली आहे. आणि संजय बाबा हे काय गेली आयुष्यभर त्यांनी संघर्षाचे दिवस काढले. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला जी संधी दिली तर तुम्ही सोनं करून दाखवेल. तुमच्या ह्या म्हाटवे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आता तुम्ही म्हणजे जिल्हा परिषदसाठी तर काय वाटते की उद्याच्या वेळेला ज्या वेळेला आपण निवडून जाणार, सदस्य होणार, त्यावेळेला कामं म्हणून ह्या मतदारसंघात काय प्रलंबित आहे तर जेणेकरून ती प्रामुख्यानं करायची? बऱ्यापैकी मला वाटते शाळेसाठी अधिक लक्ष देईन मी. कारण डिजली शाळा बऱ्यापैकी झालेल्या आहेत, थोड्या काहीतरी शिल्लक आहेत, त्या पूर्ण करण्याचा माझा मानस आहे. तसंच आरोग्य, महिला सबलीकरण हा प्रमुख विषय असेल. अंगणवाडीसाठी काम करण्याची माझी फार इच्छा आहे. म्हणजे कुठल्या गावात मिळालं नाही त्यासाठी मी प्रयत्न करीन. रस्ते गटर्स ज्या काय सुविधा असतील, जिल्हा परिषद जो काय फंड असेल आणि वरती काय आणि परत मंत्र्यातून जाऊन करून आणायचं असेल, तिची धमक माझ्याकडे आहे. तिचा अनुभव माझ्या पाठीचा आहे, त्यासाठी मी प्रयत्न करेन. 15 वर्षामध्ये गावासाठी आपण काय काय केलंय? 15 वर्षामध्ये मी संस्थेच्या माध्यमातून बरीच कामं केली. संस्था माझ्या 2 एकदम सक्षम आहेत. 3 संस्था आहेत. कोणकोणत्या संस्था? एक रामदूत संस्था म्हणून आहे. रामदूत संस्था राम सहकार समूह म्हणून आमचा आहे. त्यांच्यामार्फत आमचं जवळजवळ 2000 लिटर दूध संकलन आहे रोजचं. किराणा मालाचं दुकान आहे. कुठल्याही सभासदांनी यायचं आणि बाजार करून घेऊन जायचं, पैसे घेऊन यायचं नाहीत. म्हणजे ती नंतर ती बिलातनं कट होत्यात. गिरणी विभाग आहे. सोसायटी मार्फत मी चेअरमन आहे त्या संस्थेचा. गेली 10-15 वर्षाला मी चेअरमन आहे. तिथं पण मी औषध दुकान ठेवले शेतकऱ्यांसाठी. तिथून पण औषध घ्यायचं, पैसे आणले नाही असं म्हणायचं नाही, ते नंतर आपोआप कट होत्यात. म्हणजे तुमचे जे दुधाचं बिलिंग होईल त्यावेळी ते बिलातनं कटिंग होत्यात. बरं. मग ह्याचा समतोल कसा राखताय? आठवड्याला कट होते. बघायला गेलं तर आता मी आलो, घेतलं साहित्य, होय, तेच हे असते, वय असते ती. त्याचं टोकन असते, त्यानंतर बिलातनं कटिंग होते. जे काही महिन्याचं बिल होईल, महिन्याच्या बिलातनं ती कट व्हायचं. कुठली परत जायचं नाही. काडीपिटी जर नाही आलं तर ती काडीपिटी मिळणार. कसा प्रतिसाद आहे एकूण एक? आता ज्या वेळेला तुम्ही प्रचारासाठी जाताय, लोकांशी भेटताय, बोलताय, लोकांच्याकडून कसा प्रतिसाद भेटत आहे आपल्याला? प्रतिसाद एकदम चांगला आहे. कारण आमचं तसं लोकांची नाळ जोडलेली आहे. ह्या मतदारसंघ जे आहे
ती आमच्या वडिलांची पुण्यमूर्ती आहे. हम्म. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर ही सावड साहेब, संजयबाबा गटाचं, मुश्रीफ गटाचं हे असं असल्यामुळे राजे संभाजी गटाचं असं म्हणून प्रतिसाद मिळतोय आणि चांगलं वातावरण आहे. वातावरण मला काय मत. काय लोक बोलतात आपल्याविषयी? त्यांची एक इच्छा आहे की आमच्या गावाकडे लक्ष द्या, भविष्यात मी निवडून जाणारा ही 100% गॅरंटी आहे आम्हाला म्हणतात. निवडून गेल्यानंतर आमच्याकडे लक्ष, आमच्या गावाचा प्रश्न काय असतील ते तुम्ही घ्या. मी त्यांना आव्हान करतोय की माझ्या गावाकडे कमी लक्ष देईन मी, बाकीच्या गावात मी पूर्ण करेन काम. खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर नेतृत्वानं आपल्याला संधी दिलेली आहे आपलं काम बघून. अशी नेमकी काय आपल्या कामाची पद्धत आहे की एवढ्या चांगल्या पद्धतीने आपल्यावरती विश्वास दाखवलेला आहे? हे माझा राजकीय प्रवास म्हणजे 12 बलदरीत नाही, म्हणजे सामान्य माणसं जी आहेत ती माझ्या पाठीमागे आहेत आणि ती मी तळमळ बघितल्या नेत्यांनी माझ्या की बाबा गावात काय काम करू शकतो, भविष्यात काय करेल, तिची तळमळ बघून त्यांना वाटले की ह्यो माणूस सक्षम आहे, ह्यो माणूस कामाचा आहे, म्हणून मला संधी दिली. अशी काय कामाची पद्धत आहे तुमच्या? म्हणजे एखाद्याने तुमच्याकडे काम घेऊन आला तर त्याची कशी तुमची काम करायची पद्धत? ऑन दी स्पॉट माझी सगळी कामं असतात. कुठली बी याच्या क्षेत्रात असू देत, दवाखाना असू द्यात, दवाखान्यात डायरेक्ट जाणे, पेशंट ऍडमिट करणे, त्याला घरात आणून सोडण्याची जबाबदारी माझी असते. बरं. गोरगरीबाला रोज एक काहीतरी समस्या असतात, त्या पूर्णपणे मी पूर्ण करू शकतो. खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर या जिल्हा परिषद निवडणुकीकडे बघताना तुम्ही कुठल्या अँगलनं बघताय? म्हणजे डेव्हलपमेंटच्या अँगलनं बघताय, विकासाच्या अँगलनं बघताय, ह्या भागातल्या कामांच्या अँगलनं बघताय, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, महिलांचे प्रश्न आहेत, दुसरं बघायला गेलं तर आरोग्याच्या प्रश्न आहेत. तुम्ही कुठल्या ह्याच्यावरती काम चांगल्या पद्धतीनं करणार? विकासाच्या मध्ये मी काम करू शकतो. विकास म्हणजे काय असतोय की मी माझ्या कामाच्या पद्धतीने दाखवतो. आरोग्याचा प्रश्न आहे, आरोग्याचा पण मी CPR आता बऱ्यापैकी आपल्या कंट्रोलमध्येच असते. त्यांचं काय असतील तिथं औषधाची पत जर कमी असेल तर ती जास्तीत जास्त औषध पुरवठा करायचं काम करेल. म्हणजे कुठलीही तिथं शासकीय योजना कुठली असेल तिथं निधी पडू देणार, कमी पडू देणार. या 15 वर्षामध्ये तुम्ही गावासाठी केलेली ठळक अशी कामं कोणती आहे अशी सांगता येतील का? ठळक काम म्हणजे मी बऱ्यापैकी बेघरी पहिला केलेलीच आहेत. बऱ्यापैकी म्हणजे आता राहिल्यात, थोडी राहिल्यात ती पूर्ण होतील, आता होतील या थोड्या दिवसात. परत मी रस्ते गटासाठी भयानक मोठं काम केलंय. पाणी पुरवठा पूर्वीची पण मीच केली होती, चालूची पण पाणी पुरवठा स्कीम मीच मंजूर केलेली आहे. आता हनुमान मंदिरसाठी जे निधी आहे सुरू, त्याचा पाठपुरावा सुरू आहे. तुमचे आणि घाटगे साहेबांचे संबंध कसे आहेत आणि एवढी जवळीकता तुमची कशी काय? नाही, घाटगे साहेब म्हणजे आमचं म्हणजे 40-45 वर्षानंतर त्यांचं घरगुती संबंध असतात काय. आणि एक वडिलांच्यावर होता आमचा विश्वास होता. वडील त्यांचे म्हणजे सरसेनापती म्हणून काम करत होते. तोच विश्वास पात्र मला समजून मला त्यांनी उमेदवारी दिली. नाही, बघायला गेलं तर वडिलांचा देखील वारसा चांगल्या पद्धतीने आहे. त्यांची कामाची पद्धत आणि त्यांच्याकडून तुम्ही कुठले आदर्श घेतलेले आहात? गोरगरिबांची कामं हेच आमचा आदर्श आहे. वडील मी आमचं 12 वर्षांचं नेतृत्व करत होते, आता मी पण तेच करतोय. सामान्य माणूस ही माझा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे त्यांचंच पावला ठेवून मी आजपर्यंत काम करत आलो. आव्हान काय कराल लोकांना आता ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती? मी एवढंच आव्हान करतोय मतदारांना की माझ्यावर विश्वास ठेवलाय माननीय मुश्रीफ साहेब, माननीय राजे साहेब, माझे नेते माननीय संजयबाबा गाडगे यांनी जी माझा विश्वासाचा पात्र असून मला जी उमेदवारी दिली, तसेच माझे सहकारी माननीय अंगद मॅडम, माननीय हसोले मॅडम यांना देखील सर्वांनी भरघोस मतांनी निवडून जावी एवढंच आव्हान करतो. खरं बघायला गेलं तर KK न्यूज चॅनेलच्या माध्यमातून आज आपण काकासाहेब सावरकर यांची मुलाखत घेतली. त्यांच्याकडून त्यांचं जे काही व्हिजन आहे या मतदारसंघासाठी ते जाणून घेतलं. आजपर्यंत केलेलं काम आहे त्या कामाची पोचपावती बघायला गेली तर नेते मंडळींनी दाखवलेली आहे आणि मला संधी दिलेली आहे आणि या संधीचं सोनं करण्यासाठी मी या निवडणुकीत उभारलेलो आहे. गोरगरिबांची इथली जे काही लोक आहेत या लोकांच्या प्रत्येक प्रश्नाला धावून जाऊन त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याचं काम जे आहे ते आजपर्यंत मी करत आलेलो आहे आणि इथून पुढे देखील करत राहणार आहे. त्यासाठी आवश्यकता आहे ती एखाद्या पदाची आहे आणि त्या माध्यमातून मी खूप चांगल्या पद्धतीनं काम करेल अशा पद्धतीचं मत अशा काकासाहेब यांनी आपल्यासोबत बोलताना व्यक्त केलेलं आहे. तुर्तास तरी या व्हिडिओचं मी इथं थांबतो. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन सचिन वरेकर यांच्यासह मी अभिजित. धन्यवाद.